नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. म्हणतो याआधी एकदा चूक केली आणि ती चूक परत करायची नाहीये. शरू माझी बहीण आहे तरी सुद्धा तिला पाठीशी घालायचं नाहीये. ती जर गुन्हेगार असेल तर तिला मी शिक्षा देणार म्हणजे देणार, किंवा तुला मी साथ देणार की तिला शिक्षा दे. जानकी, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू जे करशील ते योग्यच करशील. जानकीला आता ऋषिकेशचा पाठिंबा मिळालेला असतो, त्यामुळे ती काय अगदी कंबर कसून कामाला लागलेली असते. काहीही करायचं आणि पुरावे गोळा करायचे. मित्र आता वर आलेले असतो रूम मध्ये आणि अवंतिकाला म्हणतो, तुला काय वाटतंय ग, जानकी वहिनी जे काय बोलतीये त्यामध्ये किती तथ्य आहे? अवंतिका म्हणते, सोमी तुला काय म्हणायचंय? जानकी वहिनी जे काय बोलतीये ती खोटं बोलतीये. ते आरोप पटतात का तुला? हो, कारण ते मेसेजेस मी स्वतः वाचले होते ना, आणि ते डिलीट कसे झाले हाच आम्हाला प्रश्न पडला. मित्राला धक्का बसतो की अवंतिकाने सुद्धा स्वतः ते मेसेजेस वाचले होते. जानकी ठीक खोटं बोलेल, ऐश्वर्या खोटं बोलेल, अवंतिका का खोटं बोलेल? अवंतिका सुद्धा तेच म्हणते, एका वेळेला आम्ही तिघी तिघी खोटं नाही बोलू शकत ना. तू इतकं चुकीचं वागती माहिती ना, मग सोडून आणण्यासाठी का प्रयत्न केले? आणि जानकी वहिनीने राहुल सोबत लग्न तरी का लावून दिलं? आईंना जो त्रास होत होता तो वहिनींना बघवत नव्हता. आईंचा त्रास दूर व्हावा यासाठी वहिनीने सगळं केलंय. तरी ते फार डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या. तू तरी होतं का लग्नाला तयार? नाही ना, पण तुला लग्नाला यायला भाग पाडलं की नाही? वहिनीनेच तुला कन्व्हिन्स केलं ना ये म्हणून, कारण शरुताईंना बरं वाटेल, फक्त शरुताईंना आनंद मिळावा यासाठी तुला ये असं जानकी वहिनी बोलल्या. फोटोज दाखवले त्याच्याने तू पाघळला आणि लगेच आला, बरोबर ना? त्यांच्या भल्यासाठी चांगल्यासाठीच सगळं केलंय ना जानकी वहिनीनं. जानकी वहिनीने हे सगळं केलं कारण शरुताईंना त्यांना सुखात बघायचं होतं. त्यांना माहितीच नव्हतं की एवढं मोठं काहीतरी घडलंय म्हणून. असं समजू नको की अचानक संशय आलाय शरुताईंवर, असं नाहीये. ज्या दिवशी कोर्टाने निर्दोष सोडलं त्या क्षणाला कोर्टातच तिथे जानकी वहिनी म्हटले होते की ही खोटं बोलती, ही काहीतरी लपवालपी करती. ज्यांना कोर्टात प्रश्न विचारला की हे गोष्टी कधी काय कशा घडल्या, अगदी पाठ केल्यासारखी चटचट त्यांनी अगदी टाइम सेकंदासह उत्तरं दिली. त्याच वेळेला जानकी वहिनीला डाऊट आला होता की असं कसं आहे, एखादी गोष्ट घडते किंवा अख्खा दिवस जातो तेव्हा आपण टाइम अगदी सेकंद मिनिट असं लक्षात ठेवत नाही. शर्वरीने इतके वाजून इतके मिनिटं इतके सेकंद हे सुद्धा लक्षात ठेवलं. हे जरा शॉकिंग नाही का? जानकी वहिनीला तेव्हाच डाऊट आला होता. आणि मला हे सगळं सांगितलं तेव्हा मीच म्हटलं की हो, एखादी गोष्ट जर अगदी खास किंवा विशेष अशी असेल तर त्या गोष्टी आपण विसरू शकत नाही, तो दिवस विसरू शकत नाही. मग टाइम असो सेकंद असो, तो पक्का आपल्या डोक्यामध्ये फिट होतो. आणि एक्झॅक्टली शर्वरी वंशनच्या बाबतीतही तेच झालंय. इतका महत्वाचा दिवस होता की स्वतःचे वडील गमावले होते आणि नवराही गमावला, त्यामुळे त्यांनी अगदी टाइम मध्ये ते सगळं काही लक्षात ठेवलं. आणखी बहिणी मी समजवल्याने गप्प बसल्या होत्या, त्या काहीच बोलल्या नव्हत्या. त्यांना कदाचित ते पटलंही होतं ना. सौमित्र, शर्वरी ताईंच्या लग्नाच्या दिवशी जानकी वहिनींना विक्रांत भाऊजींचं सामान सापडलं ना त्या स्टोर रूम मध्ये, त्यामध्ये तिकीट सापडलं आणि ते तिकीट होतं नाना वारल्याच्या आधीचं 3 दिवस. आणि आपल्याला शर्वरीने काय सांगितलं, एक्झॅक्टली विक्रांत ज्या दिवशी नाना वारले त्याच दिवशी आला होता मुळशीत. मग त्या खोटं का बोलल्या? ते मान्य करायला तयारच नाहीये की विक्रांत आधीच आला होता. विक्रांत आधीच आला होता 3 दिवस, ही म्हणते की नाही नाना जायचे एक्झॅक्टली त्याच दिवशी तो मुळशीत आला. ही का खोटं बोलतीये? थेट मंदिरात भेटायला गेलेत विक्रांत भाऊजी, मग नानांना ऍटलिस्ट ज्या दिवशी ते तिकीट होतं त्यानंतर 2 दिवसांनी कॉन्टॅक्ट केलं असतं की आपण इथे इथे भेटूया, मेसेज काहीतरी झालं असतं. त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्टच नाहीये. विक्रांत भाऊजी मुळशीत आले आणि कॉन्टॅक्ट तुटला ना, मेसेज काहीही नाहीये. फक्त नानांनी फोन कॉल केले पण तेही रिसीव्ह केलेले नाहीये. मेसेज केले त्यालाही रिप्लाय केलेलं नाहीये. तुला कळतंय का? तुला आणि मला जर भेटायचंय तर आपण एक मेसेज फोन कॉल करून कुठे भेटायचं एवढं तर करू शकतोय ना. विक्रांत कसा एक्झॅक्टली मंदिरात गेला? तर म्हणतो करेक्ट आहे, तुम्ही जे पॉइंट नोटीस केले ते अगदी करेक्ट आहे. विक्रांत भाऊजींच्या फोन रेकॉर्डमध्ये एकही फोन रेकॉर्ड एकही मेसेज नाही का त्यांनी नानाला केलाय. हीच इन्फॉर्मेशन नाहीये की त्या दिवशी विक्रांत आणि नानांनी कॉन्टॅक्ट केलं किंवा एकत्र भेटावं असं काहीतरी त्यांनी मॅनेज केलं, असं कुठेच काहीही आढळत नाहीये. इनफॅक्ट ज्या दिवशी शर्वरी ते पहिल्यांदा आपल्या घरी आल्या होत्या त्याच दिवशी त्यांनी लगेच आत्महत्याचा ड्रामा वगैरे काय काय तमाशा केला. ज्या दिवशी दोघे सुद्धा मुळशीत आले त्या दिवशी आल्या आल्या त्यांनी तो ड्रामा सुरू केला होता. आणि खूप विक्रांतला मेसेज केले, कॉल केला, पण एकाचाही रिप्लाय दिलेला नाहीये. तेव्हा जे कॉन्टॅक्ट स्टॉप झाले ते स्टॉप झालंय. तरी कितीतरी प्रश्नांची उत्तर लपवतीये. आपल्याला इतके सारे प्रश्न आहेत, एकाही प्रश्नांचं उत्तर आपल्याकडे नाहीये. पण विक्रांत भाऊजी या जगात नसल्यामुळे आपण कोणीही काहीही करू शकत नाही आहोत. त्या दिवशी ज्या अर्थी कोर्टामध्ये विक्रांत भाऊजींचं व्हर्जन सांगितलं आणि विक्रांत भाऊजींचा फोन सुद्धा घरातच सापडला. त्या प्रश्नांची उत्तर फक्त आणि फक्त शर्वरीकडे, आणि ती कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाहीये. ती सरळ सांगते की मी बांधील नाहीये. मित्र म्हणतो मेसेजेस आपल्याकडे नाहीये त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही आहोत. भक्कम जो पुरावा आहे तोच नाहीये म्हटल्यावर आपण काहीही करू शकत नाही आहोत. तरी ते खोटं बोलताय, सगळं करून सवरून त्या नामानिराळे होता एवढं तर माहितीये ना आपल्याला, बरोबर ना? मग त्याच दिशेने आपण तपास सुरू करू की? आता ऐश्वर्या बिचारी बेडरूम मध्ये असते आणि खूप अशी चक्रावून गेलेली असते की बेडरूम मध्ये येऊन मोबाईल मधले मेसेजेस तिने डिलीटच कधी केले. कारण मोबाईल तर माझ्याकडे होता, अगदी 2 मिनिटांसाठी मी बाथरूमला गेले
तेवढ्या वेळात ही शर्वरी कशी आली असेल आणि कसं तिने लगेच मेसेज वगैरे डिलीट करून परत माघारी गेली असेल. जानकीला ऐश्वर्याला काहीही कळत नसतं, डोकं तिचं बंद पडलेलं असतं. म्हणते एवढा स्ट्रॉंग पुरावा होता, असं कसा घालवलं मी हातातून, खरंच सारंग मी मूर्खपणा केलाय, मूर्खपणा. म्हणतो ऐश्वर्या जरा शांत बसता का, जी गोष्ट घडून गेली आहे त्याचा किती विचार कराल, ज्यात तुम्ही काहीच करू शकत नाही, त्या गोष्टीचा का सारखा सारखा विचार करताय, काहीतरी करू शकतोय त्याचा विचार करा की. कसं बोलताय, एवढी मोठी महत्वाची गोष्ट माझ्या हातून मिस झालीये सारंग, आणि ही चूकच आहे ना, चुकीचा पश्चाताप नको करायला. ठीक आहे पश्चाताप करणं, पण इतका पण नाही ना. आता पुढे काय करता येईल याच्याकडे लक्ष द्या की. एवढे एफर्ट्स घेतले, मोबाईल मिळवला, मेसेजेस वगैरे सगळं सगळं आमच्या हातात होतं आणि ते सगळं गेलंय. चिडचिड होणार नाही का, पस्तावा येणार नाही का सारंग, असं कसं बोलताय तुम्ही. हो 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 ऐश्वर्या, सगळं मान्य आहे, पण आता पस्तावा किंवा चिडचिड करून तेच तेच रिपीट करून काहीच होणार नाहीये ना. ट्राय टू अंडरस्टँड. कशाला स्वतःला जीवाला त्रास करून घेताय. आता मात्र मेसेजेस सोडून दुसरं काय करू शकतो त्याच्याकडे लक्ष द्या की. काहीतरी दुसरा पर्याय सुद्धा असणारे मेसेजेसला धरून डोकं आउट करू नका, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. ऐश्वर्या म्हणते आम्हाला तिघींच्या शिवाय तुम्हालाच माहिती होतं की तुमचे मोबाईल वगैरे मेसेज वगैरे, तुमची लाडकी बहीण या सगळ्यात अडकू नये म्हणून. सारंग, तुम्ही ते मेसेज वगैरे डिलीट केले नाही, काही बोलू नका, उगाच संशय घ्यायचाय म्हणून माझ्यावर संशय घेऊ नका. सारंग आता ततमम करायला लागलेलं असतो. बहिणीचं पुळका आहे ना, आणि पुळका आहे म्हणल्यावर काय तुम्ही करूच शकता मेसेज डिलीट. खरं सांगा सारंग, तुम्ही मेसेज डिलीट केलेत की नाही. तिच्या सांगण्यावरून तुम्ही मेसेज डिलीट केले, तुम्ही फोन फॉर्मॅट केला का नाही. ऐश्वर्या नाही, ती बेडरूम मध्ये 2 मिनिटात येऊन माघारी जाणं शक्यच नाहीये. खरं सांगा, खरं सांगा सारंग. ऐश्वर्याने सारंगला पकडलेलं असतं, सारंगवर तिला संशय आलेलं असतो की दुसरं हे कोणीच करू शकत नाहीये. म्हणतो जरा थांबता का माझ्यावर संशय घेताय, मी असं काही एक केलेलं नाहीये. माझ्यावर संशय का घेताय तुम्ही, आणि मी असं का करीन, तुम्हाला का फसवीन मी, तुम्ही अडचणीत याल असं मी काही करेल का. ऐश्वर्या, माझ्यावर विश्वास तरी ठेवा. मोबाईलला हात तरी लावू दिला का मला सांगा बरं. लगेच मोबाईल घेऊन गेले की नाही आतमध्ये, मग मी कसं काय करू शकतोय. नाही केलंय ऐश्वर्या, बिलीव्ह मी, खरंच मी काही केलं नाहीये. आता बिचारा सारंग खूप जीव तोडून सांगत असतो की मी काहीच केलं नाही, काही केलं नाहीये, मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेना. ऐश्वर्या प्लीज तुम्ही माझ्यावर असे आरोप लावू नका, मी खरंच काही केलेलं नाहीये, त्या मोबाईलला हात सुद्धा लावलेला नाहीये. पण ती शपथ घ्या. हा सारंग लगेच ऐश्वर्याच्या डोक्यावर ठेवतो. मी तुमची शपथ आहे, माझी शपथ नाही घ्यायची, स्वतःची शपथ घ्यायची. मी स्वतःची शपथ कशी घेऊ, का काही केलं नाही ना, मग घ्या की शपथ. का असं वागताय, तुम्हाला एवढा पण विश्वास नाहीये का माझ्यावर. काय ऐश्वर्या, स्वतःच्या नवऱ्यावर संशय घेताय, पेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम आहे, मग तुमची खोटी शपथ घेईन का मी. ऐश्वर्या का असं करताय तुम्ही, विश्वास ठेवा, असं नका तोडून वागू मला. म्हणते जे काय असेल ते असेल, शपथ घ्या, माझ्या मनाची खात्री व्हावी म्हणून शपथ घ्या म्हणजे घ्या सर, त्याशिवाय मला विश्वास बसत नसतोय. म्हणतो पटत नाहीये मला, हे खूप राग येतोय मला, हे चुकीचं आहे सगळं. म्हणताय म्हणून शपथ घेतोय की घ्या, माझी स्वतःची शपथ घेतो, मी काहीही केलेलं नाही. ऐश्वर्या विश्वास ठेवा, त्या मोबाईलला मी हातही लावला नाही, तो मोबाईल मी बघितला सुद्धा नाहीये. त्यामुळे ऐश्वर्या प्लीज प्लीज माझ्यावर अशी शंका घेऊ नका, प्लीज ऐश्वर्या विश्वास ठेवा. बिचारा सारंग स्वतःची शपथ घेत असतो आणि तो निर्दोष हे ऐश्वर्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. डिलीट मारायचे, फोन कसा फॉर्मॅट मारायचा, त्याचा लॉक काय होता, काही माहित नाही. ऐश्वर्या विश्वास ठेवा, मी खरंच काही केलं नाहीये. आता तरी विश्वास बसलाय का, ठीक आहे असू द्या. मग तुम्ही काही केलं नाहीये तर मग फोन फॉर्मॅट झाला कसा, मेसेजेस डिलीट कसे झाले, तुम्ही सांगा बरं, तुम्हीच सांगा सारंग. ऐश्वर्या आता मला तरी काय माहिती हो, तुम्ही तरी का तोच विचार करताय, द्या की सोडून. वॉशरूम मध्ये होते तेव्हा शर्वरी माझ्या रूम मध्ये आली आणि तेवढ्या वेळात तिने सगळं काही केलं, फोन फॉर्मॅट केला, मेसेज डिलीट केले, आणि मी ऐश्वर्या मूर्ख ठरली म्हणजे शर्वरीने ऐश्वर्याला मूर्खात काढलं. ऐश्वर्या कुणाकडूनही मूर्खात ठरवू शकत नाहीये आणि ते शर्वरीने केलंय होय. आता शर्वरीने कधी काय केलं याचा अंदाज लावत असते ही ऐश्वर्या. म्हणते काय करू मी, हा मूर्खपणा आहे, हा कसा सुधरवू मी आणि कशी मी बरोबर हे दाखवण्याचा प्रयत्न करू. मी मूर्खपणा केला म्हणून जानकी सगळ्यांच्या समोर तोंडावर पडली बिचारी. आधी जानकीला सॉरी म्हणायला हवंय, काहीही करून जानकीला मला सॉरी म्हणायलाच लागणार आहे. शर्वरी सगळा पसारा घालून बसलेली असते, तिला दिलेले पैसे, तिला दिलेले दागिने, जानकीचे दागिने, आईचे दागिने, सगळे काही शर्वरी तिच्या रूम मध्ये घेऊन बसलेली असते. सगळे लावून बघत असते कसे दिसतात, काय दिसतात. राहुल म्हणतो हे दागिने, हे पैसा कुणाचा आहे. अरे आईचे दागिने आहेत, बघ की कसलं आहे, जुनं ते सोनं, मला काय उपयोग नाही ना या दागिन्यांचा. राहुल म्हणतो असं कसं म्हणतीये. अगं अरे यात काही दागिने जानकी बहिणीचे आणि काही आईचे, उद्याच्या उद्या बँकेमध्ये व्यवस्थित ठेवायला लागणार आहे, नाही तर ते लोक आपल्याकडनं हे दागिने सुद्धा काढून घेतील. मला कोणालाच पैसे द्यायचे नाहीये, त्यामुळे जानकी बहिणी काही पैसे देणार नाही आणि हे दागिने वगैरे सुद्धा माघारी घेणार आहे. बघतो आता, त्याच्या आधी आपण हे बँकेत व्यवस्थित ठेवूया. हे पैसे आपल्या ताब्यात घेतलेले बरे, कधी पण आठवण करून द्यायला हवी. उरलेले पैसे सुद्धा देणं लागतात ते. मोबाईलचा डाव तर खेळून झालाय, आता दुसऱ्या कुठल्या गोष्टीत व्यवस्थित अडकवायला लागणार, यांना गोंधळ तिथेच ठेवायला लागणार, मग आपलं काम करायला लागणार राहुल. त्याच्याशिवाय शक्य नाही आपण हे सगळं करणं.
जानकी आणि अवंतिका इकडे भाजी निवडत बसलेले असतात. आता ऐश्वर्या सुद्धा येते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. जानकी आणि अवंतिका दोघीच बोलत असतात. त्या ऐश्वर्याशी बोलतच नाही किंवा त्यांचं काही लक्ष देत नाही की ऐश्वर्या माझ्या समोर बसली किंवा ऐश्वर्या काय म्हणतीये. जानकी आणि अवंतिका त्यांच्यात गप्पा मारत असतात. आता ऐश्वर्याला हे खटकतं की जानकी माझ्याकडे बघून सुद्धा न बघितल्यासारखी करतीये आणि माझ्याकडे लक्षच देत नाहीये. पालक पनीर करू की? प्रोटीन पण मिळेल ना. मग पालक पनीर बनवायचं का? हो वहिनी, चालतंय ना. आता हे खटकलेलं असतं की जानकी माझ्याशी बोलत नाही. ऐश्वर्या डायरेक्ट म्हणते, जानकी तू असं का बोलतीये, असं का वागतीये, माझ्याशी तू का बोलत नाहीये? मेथीची भाजी खायची म्हणून मुद्दाम नाही म्हणते आणि पालक बनवतीये का, असं वागतीये जानकी तू? की म्हणते अवंतिका, मेथीच्या भाजीने ऍसिडिटी होते ना, मग पालक खाल्लेलं बरा. आपल्याला फारच वाईट वाटलेलं असतं. तू असं का बोलतीये आणि इग्नोर का करतेस मला? मी तुझी छान बोलतीये, बोलण्याचा प्रयत्न करतेय, तू माझ्याकडे लक्षच का देत नाहीये जानकी? अगं जानकी, तुला काय झालंय सांग तर खरं. माझ्याशी तू असं का वागतीये? बरं, तुला इग्नोर नाही करत आहे, तुझ्याशी बोलायची मला इच्छाच नाहीये, हे तरी समजून घेशील ना. आता ऐश्वर्या ताडकन उठलेली असते. काय मी समजून घ्यायला पाहिजे की तुला इच्छा नाही माझ्याशी बोलायची? म्हणजे काय ग जानकी, याचा अर्थ काय होतो? किती आणि काय समजून घेऊ, तू सांग ना जानकी, तू सांग, मी ऐकतेच. म्हणते मी काहीतरी बोलायचा प्रयत्न करते जानकी, तू काहीतरी बोलते. जानकी म्हणते, हे बघ, उगाच तमाशा करू नको आणि वाद वाढवू नकोस. शांत बस ऐश्वर्या, मला नाही बोलायची इच्छा तर नाहीये इच्छा. ऐश्वर्याचाही आवाज वाढतो आणि जानकीचाही आवाज वाढतो. आता अवंतिका दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न करते. दोघी सुद्धा शांत बसायला काय तयार नसते. मी तमाशा करते असं कसं बोलू शकते? मी काय म्हटलं की मायची नीट बोल, लगेच म्हणते की तमाशा करते. म्हणजे मायची नीट बोल एवढं बोललं की तमाशा करते असं होतोय का अर्थ? प्रेमाने बोलतीये, काहीतरी चांगलं बोलायला जातीये, माझ्याकडे लक्ष द्यायचं सोडून टोमणे मारतीये, इग्नोर करतीये. चांगलं बोल म्हणून तू का वागतेय जानकी असं? आणि तू जे वागते ते चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तू मला या घरात आणलंय जानकी, तू या घरात आणलं, सगळ्यांशी चांगलं वाग. ऐश्वर्या पहिलं वागणं सोडून दे, सगळ्यांना प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न कर. जसं जसं तू मला सांगितलं तसं तसं मी करत गेलीये. सगळ्यांना जिंकण्यासाठी प्रेमाने वागत गेले. तू म्हटली तसंच मी वागत गेले. आणि आता तू मला बोलतीयस, तू इग्नोर करतेयस आणि तू आरोप लावते की मी वाद करतेय, माझ्यामुळे घरात तमाशा होत आहे. खरं तर जानकी, तुझ्यामुळे मी घरात आले आणि तुझ्यामुळे छान वागण्याचा प्रयत्न करतेय. या घरात आल्यानंतर लोकांनी मला किती टोमणे दिले, किती टॉर्चर केलं, किती घाणेरडं वागवलं, सगळं सगळं तुझ्या शब्दाखातीर मी सहन केलं की नाही? आणि आता तू तेच करतेय, टोमणे देतीये, इग्नोर करतेय, घाणेरडं वागवतीये. तू जर मला या घरात आणलंय मानाने, तर तू मला मानाने वागणूक द्यायला हवी की नको? तूच जर मला टॉर्चर करतेय, घाणेरडी वागणूक देतेय, तर कसं आहे? आणि हे चुकीचं आहे ना, अजिबात मला आवडलेलं नाही या जानकी. जानकी म्हणते, हो ना, ठीक आहे ना बाई, हात जोडून माफी मागते ग. तुला या घरात परत आणलं ना, ती खरं तर माझी चुकच झाली. पण तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधली होती ना की ऐश्वर्या सुधारेल, ऐश्वर्या चांगली वागेल. पण नाही, ऐश्वर्या चांगलं वागूच शकत नाहीये. आता यांचा वाद इतका वाढलेला असतो की लगेच इकडून सुमित्रा आलेली असते, राहुल, शर्वरी सगळेच आलेले असतात हॉलमध्ये. जोरदार यांचा तमाशा सुरू झालेला असतो की तमाशा थांबायचं नावच घेत नसतो. बिचारी अवंतिका दोघींच्या मध्ये अडकलेली असते. थांबवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करते, पण दोघे सुद्धा काय शांत व्हायला तयार नसतात. मित्र म्हणते, जानकी तिला अचानक काय झालं, बरी होती ना ती, असं का वागतीयेस? का वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करते. आई काय झालं नाहीये, गंमत चालली आहे त्यांची, खरंच काही झालं नाहीये, तुम्ही आज जाऊन आराम करा ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, खरंच काही झालेलं नाहीये. म्हणते ऐश्वर्या, शांत होणं का बहिणीच्या तोंडाला तोंड देतीये, कशाला शब्दांनी शब्द वाढवते, जरा शांत बस की. भांडण करतेस का, रागराग करतेस, कशाला डोक्यात राग घालतेस ग? माझ्याकडनं चुका झाल्या, ती किती वाईट वागवते बघतीयस ना, मी तरी किती दिवस शांत राहू, मला नाही राहायचंय शांत. वेळेला बघितलं, अनुभवलं तू काय आणि कशी मदत करते, त्यामुळे ना तू आता ऐश्वर्या काहीच बोलायला जाऊ नको. त्याला किती आणि काय गोंधळ झाला लक्षात आहे का ग तुझ्या ऐश्वर्या? की म्हणते, तू जर असाच ऍटिट्यूड दाखवणार असशील ना, तर मी सुद्धा आता कमी पडणार नाही आणि गप्प तर अजिबात बसणार नाही. पूर्वीची ऐश्वर्या व्हायला वेळ लागणार नाही आणि तसं वागायला भाग पाडू नको. एका मिनिटात पूर्वीची ऐश्वर्या जागी होईल. मग जानकी, तुझ्या मागे मी अशी हातपाय धुवून लागेन ना की याद राखतो. त्यामुळे प्लीज मला तसं वागायला भाग पाडू नको. तुझी आणि या कुटुंबाची अशी वाट लावीन ना की बघ. जानकी म्हणते, ऐश्वर्या बास, खबरदारा परत जर अशी बोलली तर माझ्याशी गाठ आहे. भांडण इतकं पराकोटीला गेलेलं असतं की थांबवणं अशक्य झालेलं असतं. बोलली, मी ऐकून घेतलं. घराबद्दल एक शब्द जरी काढला ना तर थोबाड फोडे ना ऐश्वर्या. करशील ग, मारशील? काय करशील, पोलीस स्टेशन मध्ये नेशील? तू काय करशील? नाही, तू ना जानकी आज सांगूनच टाक की तू काय करशील. घाबरत नसते, निढरपणे भांडत असते आणि जानकीच्या प्रत्येक शब्दाला शब्द देत असते. आता या सगळ्यामध्ये राहुल आणि शर्वरीला फार आनंद मिळत असतो की या दोघींचं वाजलंय ना, चांगलीच गोष्ट आहे. शील की घरातून हकलून देशील. ऐश्वर्या शांत बसा, लिमिट क्रॉस करू नको. म्हणते ऐश्वर्या, गप्प बस की, काय लावलंय ग, गप न जरा. तर म्हणते, काय झालंय एवढं की एवढ्या एकमेकीच्या अंगावर पार धावून जात आहे. आई, एवढं काहीच झालं नाहीये, गमतीने चाललंय त्यांचं, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही आराम करा ना, जा ना, तुम्ही शांत बसा. नाही, काहीही झालेलं नाहीये. मला मेथीची भाजी खायची होती आणि बहिणी म्हटल्या की मेथीने पित्त होतं,
नको खायला, आपण पालक बनवूया, पालक पनीर बनवूया. त्याच्यावरनच वादविवाद सुरू झालाय की आतापर्यंत एवढं सुरू झालंय बघा तुम्ही. फक्त भाजी कुठली बनवायची याच्यावरनं एवढा वाद सुरू झालाय. म्हणते ऐश्वर्या, काय हे तुला तरी पटतंय का? भाज्यावरनं एवढी भांडणं करतेय तू आणि डायरेक्ट लिमिट सोडूनच वागायला लागलीस का? तुला जराही लाज नाहीये का ग ऐश्वर्या? सुमित्रा सुद्धा आता ऐश्वर्याला रागावत बोलत होता, नीट वागत होता. हे काय झाले, लगेच डोक्यावर बसायला लागला एकमेकींच्या? म्हणत नाहीये, ही माझ्या वाकड्यात शिरती आई. दाखवून देईन आणि तुला चांगलंच माहितीये ऐश्वर्याच्या वाकड्यात शिरणं म्हणजे काय असतं. ऐश्वर्या सुद्धा ऐश्वर्या आहे हे तुला माहितीये. आणि राहुलला खात्री पटलेली असते की जानकी आणि ऐश्वर्या तुफान भांडता एकमेकींच्या विरोधात उभा राहिल्यात. यांना फार आनंद मिळालेला असतो. खूप भांडते, खूप बोलते, रागवते आणि आता चिडचिड करून तिच्या बेडरूम मध्ये ती निघून गेलेली असते. अवंतिका ऐश्वर्या ऐश्वर्या करते. ऐश्वर्या काय ऐकायला तयार नसते. ती आता चिडते, रागवते आणि तिथून आता ती निघून गेलेली असते. थांब ऐश्वर्या, थांब ऐश्वर्या निघून गेलेली असते. शर्वरी आता पुढे येते आणि जानकीच्या जवळ उभी राहते मुद्दामून. शर्वरी ड्रामेबाजी करायला लागलेली असते. सुमित्राला म्हणते, आई कसं होईल का आपल्या घराचं? किती वाईट अवस्था आहे आपल्या घराची बघ की. किती दिवस ननंद भाऊजाई भांडत होत्या, आता काय जावा जावाच भांडायला लागल्या. आता किती अवघड झाले बघ की. प्रेमाने मागणाऱ्या बहिणीसारख्या जावा जावा भांडायला लागल्या. किती अवघड आहे आणि होतंय का आपल्या घरात? आई सांग ना तू. किती गैरसमज एकमेकांचे बघ ना. आता सुमित्रा इमोशनल लगेच झालेली असते. ती म्हणते, खरंय तू बोलते ना ते अगदी खरंय शर्वरी. काय आपल्यात मतभेद होत आहे बघ की. घरात शांतताच नाहीये, कोणाची काही बोलत नाही, काही नाही. आणि तिथून भाजीचं ताट उचलते आणि निघून गेलेली असते. सगळ्यातनं शर्वरीला फार छान वाटत असतं. जे काय चाललंय त्याचा ती फायदा घेत असते. आता बोलत असते आणि राहुलकडे बघत असते कुचित भावनेने. ऐश्वर्या, अवंतिका सगळ्याच निघून गेलेले असतात आतमध्ये. आता मात्र शर्वरी, राहुल आणि आई तिघेच राहिलेले असतात हॉलमध्ये. अवंतिका इकडे जानकीकडे येते. वहिनी काय चाललंय हे? चाललंय वहिनी, एकमेकीची का भांडताय? तुम्हाला तरी पटतंय का? हे चुकीचं आहे ना? मला पण तेच वाटलं ना. आता गप्प बसा. ओ या, आता कुठे अवंतिकाच्या लक्षात येतं की यांचं नाटक चाललंय. भांडोय अवंतिका, ड्रामा चाललाय हा. अरे आणि जानकीने आधीच ठरवलेलं असतं की बाहेर जाऊन भांडण करायचं, जेणेकरून सगळ्यांना वाटतं की आपल्या दोघींमध्ये फूट पडलीये. ऐश्वर्या जानकीकडे सॉरी म्हणायला आलेली असते. माझ्यामुळे तुला सगळ्यांच्या समोर खाली मान घालायला लागली, सगळ्यांच्या समोर तू खोटी ठरली. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता जानकीला तो प्रसंग आठवत असतो आणि ती शर्वरीला सांगत असते. त्याच वेळेला आम्ही ठरवलं की आता आपण करून नानांचा फोन आणि डायरी मिळवायची आहे का आपल्याला. आवाज आपल्या हाती लागला तर आपण काहीतरी करू शकतोय. कुठेतरी बाहेर पाठवायला लागेल तसं आपण पाठवू शकत नाही होत ना. गोळ्यात जाणारी ऐश्वर्या गोळ्यात गेल्या की तेवढ्या वेळात आपण डायरी नक्की शोधू. फोन आणि डायरी त्याच वेळेला शोधूया. तरी घरात तिचं काहीतरी करायला लागणार की. संशय आलाय म्हणून तिने मेसेज डिलीट केलेत ना. परत ती काय आपल्या हाती चढत नसते. कुठेही बाहेर पाठवणं शक्यच नाहीये कारण त्या शर्वरी वंश आहेत. ते शक्कल तर लढवावीच लागणार. म्हणून यांनी ड्रामा केलेलं असतं. दोघी एकमेकींशी एवढं भांडलेले असतात. आता हा सगळं डिटेलमध्ये अवंतिकाला सांगतात त्यांचा प्लॅन. जानकी आणि अवंतिका आता मोठ्याने बोलत असतात की ऐश्वर्याचं अजिबात काही ऐकलं जाणार नाहीये. सगळं तिच्या मनासारखं करायचंय का? पालक सोडून तिला मेथी खायचंय तर मी लगेच मोलकरणीसारखं राबायचं आणि तिला पालक तर मेथी करून द्यायचा. तिचं करायचं आणि तिने काय करायचं? उद्धटपणे वागायचं. एवढं कोण करायला तयार नाही. एवढी मोठी कोण आहे ती? आता शर्वरी, राहुल, सुमित्रा यांची भांडणं ऐकत असतात आणि यांना असं वाटतं की खरंच त्यांच्यात भांडण लागलंय म्हणून. आता शर्वरीला फार छान वाटत असतं की एवढे एका जीवाने राहणाऱ्या भांडताय ना, चांगली गोष्ट आहे. भांडा भांडा, हिला आनंदच असतो. सून मी आहे ना, माझ्या मनानुसार गोष्टी होणार. प्रत्येकाला काय हवंय तसं नाही होणार आहे. मला जे वाटणार ते आणि अगदी तसंच करणार मी. तुला काय हवंय तेवढं सांग, मी तेवढं बघू शकते. अवंतिका, बासा तुझ्या रूम मध्ये निघून जा आणि मला शानपणे शिकवू नकोस. तरी सुमित्रा हॉलमध्ये बसलेले असतात. सुमित्रा म्हणते, या जानकीला काय झाले कळतच नाहीये, का अशी वागतीये अचानक? काय त्या ऐश्वर्याला त्रास देते तिचं? तिला आरोप करते. आता तर काय ऐश्वर्यालाच पकडलंय, वेड्यासारखी करते की काय? सुमित्रा आणि शर्वरी हॉलमध्ये असतात. आता ऐश्वर्या निघून गेलेली असते. जानकी आणि अवंतिकाचा ड्रामा सुरू झालेला असतो. उरलेली भाजी ती न्यायला येते. उगाच तुम्ही ऐश्वर्यावर चिडचिड करताय वहिनी. हो का? मी उगाच चिडचिड करतेय का? तिच्या मनासारखं कशाला व्हायला हवं? बाकीचे लोक आहेत की त्यांच्या म्हणण्यानुसार सुद्धा व्हायला हवं की. आणि तिने थोडं ऍडजस्ट करायला हवंय ना. तरी म्हणते, काय चाललंय यांचं काय माहिती. अवंतिका म्हणते, एवढं काय? मेथीची भाजी तर बनवायची आहे. ए, मेथीची भाजी हा प्रश्न नाहीये, ऍटिट्यूडचा प्रश्न आहे. कसले ऍटिट्यूड देऊन बोलती वागते माझी, बघितलं ना तू? आधी सुद्धा असंच बऱ्याच वेळा झालंय. ती ऍटिट्यूडने माझी वागते, बोलते, पण मी इग्नोर करते. पण आता नाही. मीच का सहन करू प्रत्येक वेळेला? मी काय कुणाचं काही सहन करणार नाहीये. जाऊ दे म्हणून सगळं इग्नोर करते. पण नाही, तिचं आपल्याला चाललंच आणि डोक्यावरच बसायला लागलीये. चोर तो चोर आणि वर शिरजोर. आता शर्वरी पटकन जानकीकडे बघायला लागलेली असते. अवंतिका, तुला जर ऐश्वर्याची बाजू घ्यायची असेल तर माझी बोलू नको, तिच्याकडेच जातो. अवंतिका वहिनी वहिनी करते, पण आता तिचं कोणीच काय ऐकून घेत नाही. बिचारी अवंतिका आता एकटी पडलेली असते. बिचारी इतका त्रास होत असतो. आईंना म्हणते, आई तुम्ही समजवा ना जानकी वहिनीला, काय चाललंय? मला कळतच नाहीये हे असं का वागताय. भाजीचा प्रश्न आहे तर बहिणी लगेच ऍटिट्यूड मध्ये आणताय. म्हणते ती कोणाचं काही ऐकेल या मनस्थितीत ते नाहीच आहे ना. मग जाऊ दे की, कशाला काय करतीये, जाऊ दे.
काम करते, ऐश्वर्याला समजवू का, म्हणजे निदान ती तरी शांत बसेल. नाही तर खाली आली की परत तमाशा सुरू. खूप टेन्शन आलेलं असतं की या घरातल्या गोष्टी कशा आणि कधी सुरळीत होणार आहे, कोण जाणे. रोजचे नवीन तमाशे. म्हणते आई जानकी वहिनीचा राग येत नाही, आता वाईट वाटतंय तिच्याबद्दल. म्हणजे कसं आहे ना, आरोप करत होती, वाईट साईड बोलत होती. ऑफकोर्स मला खूप खूप राग येत होता. त्या डोक्याने विचार केला की आपल्याला पटतं ग, किती ओझाई, सगळ्यांना ओढायचं असतं, सगळ्यांची कामं तिला करायची असतात, सगळं जिथे तिथे मार्गी लावायचं असतं. बिचाराला टेन्शन तरी किती आहे बघ ना, म्हणून तिची चिडचिड होत असेल. सगळं काही जबाबदार आहे ग तिच्यात. घरात खाणं पिणं, काय कुणाला हवं कुणाला नको, सगळं बिलं वगैरे भरणं, बाजार समितीची जबाबदारी, सगळं सगळं एकटीला सहन करायला लागते आणि सगळं एकटीच करते. तिला जराही कोणाची मदत नाहीये. आणि काय केलंय तर प्रॉपर्टी अख्खी तिच्या नावावर करून ठेवली. एक रुपया कोणाला द्यायचं नाही असं सांगली. मोठं प्रेशर आहे, एकटी बिचारी काय काय करणार आहे आई, सांग ना तू. माझ्या लक्षातच आलं नाही का हे सगळं जानकी एकटी सहन करते म्हणून तिची चिडचिड होतीये, वेड्यासारखं वागतीये. खरंच किती गुणाची आहे ग तू, तुझं कौतुकच वाटतंय. मला असं वाटलं की जानकीचं बोलणं मनाला लावशील आणि तिचा राग राग करशील, राखशील, तिचं तोंडही बघायचं नसेल तुला. पण नाही, तसं नाही. तू किती चांगला विचार करतेय शरू. खरंच बाई गुणाची आहेस ग तू. तेच बघायचंय मला तिचं तोंड. काय म्हटली शरू, तिचं तोंड बघायचं नाही असंच मनात आलं होतं. त्या डोक्याने विचार केला ना तेव्हा कळालं की तिला ताणच तेवढा आहे म्हणून ती चिडचिड कुणावर तरी काढते सारखी ना सारखी. त्रास कमी करू की जबाबदारीच काढून घेऊ तिच्याकडनं. त्या पैशांची जबाबदारी घेते, तू तिला सांग सगळा पैसा वगैरे काय असेल तो शर्वरीला देऊन टाक, शर्वरी सगळं हँडल करेल. तू विचार चांगला आहे ग, पण नानांनी केलेल्या वेलनुसार जानकी कुणालाच पैसे ट्रान्सफर करू शकत नाहीये. एटीएम कार्ड द्यायला लाव, खर्च जेव्हा असेल तेव्हा पैसे काढून आणून मी खर्च करेन की, म्हणजे तिला तेवढा तरी त्रास होणार नाही, थोडी जबाबदारी कमी होईल की. त्याचा हिशोब ठेवणार मी, कुठे किती खर्च केले, कुठे काय केले. तू टेन्शन घेऊ नको आई, सगळा पैसा आहे तसाच ठेवणार मी. आणखीचा थोडा भार हलका होईल, जबाबदारी कमी होईल ना, म्हणून मी करते तिला मदत म्हणून ग. छोटी छोटी कामं वाटून घ्यायला काय हरकत आहे आई, सांग बरं तू. तिचाही भार हलका होईल आणि कामही पटापट होईल. म्हणजे जानकी वहिनी घरात जी चिडचिड करते ना, जो तिला त्रास होतोय ना तो होणार नाही आणि ती नॉर्मल वातावरण राहील घरात. बोलता शर्वरीने बरोबर सुमित्राकडून परमिशन घेतलेली असते की जानकीकडे असलेला पैसा, सगळी जबाबदारी मला हवी आहे, मी बरोबर मॅनेज करते सगळं, फक्त सगळा पैसा मला मिळाला पाहिजे. त्याच तंद्रीमध्ये असते. बघितलं ना अर्धवट कचरा कसा ठेवलाय. तिला टेन्शनच तेवढं आहे ना कामाचं. छोटी कामं करायला काय हरकत आहे, आपण करू शकतोय ना. नाटकं करत असते आणि जानकीकडे जे जबाबदारी आहे म्हणजे पैसा वगैरे ते सगळं स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता इमोशनल पूल बनवत असते ते म्हणजे सुमित्राला असं जाळ्यात ओढलेलं असतं, अशी सिंपती दाखवलेली असते की सुमित्राला वाटतं की खरंच जानकीच्या भल्याचाच विचार करते ही. फक्त इथेच संपलेलं असतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात घेऊया. सुमित्रा म्हणलेली असते या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे कामाचा ताण येतो आणि म्हणून तू चिडचिड करते. तरी म्हणते डेबिट कार्ड दे, घरात होणारे सगळे खर्च दे, सगळ्याचा हिशोब ठेवते की मी. बिन काहीच नाही ते कार्ड देऊन टाक तिला, अजिबात जबाबदारी घेऊ नकोस तू. तिला टेन्शन आलेलं असतं की आता कार्ड वगैरे दिलेलं असतं म्हणल्यावर काय शर्वरी पैसा घेऊन एका मिनिटात लंपास करू शकते. शर्वरीने परत नाटकं सुरू केलेली असते. परत त्या माणसाने फोन केलेला असतो की पैसे मिळाले नाही तर तुला मी जिवंत ठेवणार नाही. आणि नेमकी फोन सुमित्राने उचललेला असतो. मुद्दाम हे सगळं ड्रामा केलेलं असतो शर्वरीने. आणि सुमित्रा जेव्हा फोन उचलते तेव्हा ती खूप घाबरते आणि जानकीच्या समोर म्हणते की त्या माणसाला पैसे द्यायला लागणार नाही तर तो काय जिवंत ठेवत नसतो, दुसऱ्या नवऱ्याला मारून टाकतील असं म्हटलेत ते. आणि खूप रडत असते ही सुमित्रा. शर्वरी रडायला लागलेली असते, कांगावा करत असते, सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करत असते की मी आता काय करू आणि कसे सगळे पैसे जमवू. खोटा कॉल आहे की खरं आलाय काही कळेल का. तिला विश्वास नसतो. तिला माहिती की ही शर्वरी कोणत्याही थराला जाऊ शकते. बघू आता शर्वरी जानकीला कसं पटवून देणार की ती खोटं बोलत नाहीये, ती खरंच बोलतीये किंवा खरोखरच फोन आलाय. बघू आता जानकीला ती परत एकदा फसवणार का आणि तिला जे हवंय तो डाव साधून ती पळून जाणार का. हे जर बघायचं असेल ना मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचंय. धन्यवाद मित्रांनो.